राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी ती म्हणजे महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचितकडनं काँग्रेसला 43 जागांचा प्रस्ताव आलाय। 43 जागांमध्ये कोणतीही तडजोड करणार नाही असं वंचितचं म्हणणं आहे। यावरती आता काँग्रेसकडनं काय प्रतिक्रिया येते हे बघावं लागेल। याच संदर्भात माहिती घेऊयात। अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। अक्षय, काँग्रेसला वंचितकडनं आलेला प्रस्ताव काय अधिक माहिती? नक्कीच आपण पाहू शकतो की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस जे आहे ते वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करण्याच्या संदर्भात चर्चा करत असताना पाहायला मिळत होतं। त्याकरता एक काँग्रेसकडनं एक टीम, नेत्यांची टीम देखील या सगळ्या युतीच्या चर्चेसाठी उभी करण्यात आलेली होती आणि 2 वेळा वंचित बहुजन आघाडी आणि मुंबई काँग्रेसची बैठक सुद्धा झालेली आहे। या सगळ्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने 43 जागांचा युतीचा प्रस्ताव जो आहे तो काँग्रेसकडे पाठवण्यात आलेला होता वंचित बहुजन आघाडीकडनं। परंतु या 43 जागांपैकी फक्त 7च जागा ज्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीला देण्याच्या संदर्भात काँग्रेस अनुकूल असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी देते आणि या सगळ्या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडनं प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण केलं जातोय की खरंच काँग्रेसला वंचित बहुजन आघाडी बरोबर युती करायची आहे का, असा सवाल देखील वंचितच्या नेत्यांकडनं उपस्थित केला जातोय। अक्षय, धन्यवाद या माहितीसाठी।